नमस्ते मित्रांनो. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत. मी सचिन शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. कांबे स्कूल, कांबे तालुका, शेवगाव, जिल्हा अहमदनगर, इयत्ता 6वी, विषय मराठी. आणि आज आपण पाहत आहोत धडा 15 बालसभा. सभा म्हटल्यानंतर कार्यक्रम आपल्याला लक्षात येतात. कार्यक्रम कशा पद्धतीने घेतले जातात, तर याचा एक नमुना उदाहरण म्हणून या ठिकाणी या धड्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी बालसभा भाग 1 प्रकट वाचन आज आपण पाहणार आहोत. तर पाठ नंबर 56 आणि 57 वरील या ठिकाणी काही भाग आज मी वाचतोय. राहिलेला दुसरा भाग पुढच्या तासाला आपण या ठिकाणी घेणार आहोत. पाठ नंबर 56. बालसभा या उपक्रमाचं नियोजन, कामाचं स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावं यासाठी या पाठाचं आयोजन आलेलं आहे. मुलांना हे आठवते का? तुम्हाला हे आठवते का? इयत्ता 5वी मध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या? अनेक प्रकारचे कार्यक्रम तुमच्या शाळेमध्ये झालेले होते. त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता? तुम्ही सहभाग घेतला होता का? तुम्ही सहभाग घेतला असेल तर तुम्ही तयारी कशी केली होती? इत्यादी अशा अनेक प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर येतात आणि त्या गोष्टी आपल्याला आठवतात. तर या ठिकाणी आता आपण धड्याचं वाचन करूया. पान नंबर 56, धडा 15वा बालसभा. नीता 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे, अशी मी वर्गाच्या वतीनं त्याला विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. आळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाले. त्यांचा उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळांनी कौतुक केले. पाहूया तर कशी झाली ही सभा. तर अशा पद्धतीने ही सभा झाली. स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. तन्वी यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. अनवर: सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. तन्वी: धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. तर या ठिकाणी आपण राहिलेला उर्वरित भाग हा पुढच्या तासाला या ठिकाणी घेणार आहोत. निलोफर: आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता व उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. तन्वी: धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलावत
आहे.